फायनली अजय अतुल आर बॅक विथ लय भारी. आपल्यासोबत आहेत अजय आणि अतुल आणि फायनली तुम्ही मराठीमध्ये परत आलेला आहात. खूप बरं वाटतंय आणि लय भारी एंट्री आहे, तर काय सांगा? गेल्या काही वर्षांपासून आम्ही हेच ऐकतो की आम्ही परत आलो. ॲक्च्युली आम्ही जरी हिंदी फिल्म्स जरी केल्या असल्या तरी आमचे मराठी प्रेक्षक, मराठी रसिक आमचा मराठी जॉनर मिस नाही करणार आणि मिस केला नसेलही. लँग्वेज आपल्या भाषेसाठी आम्ही आता नक्कीच तसं तुम्ही म्हणाल तसं मग मे बी परत आलो असू. बट हे सध्या आम्ही सारखंच ऐकतो आम्ही परत आलो. साऊंड्स फनी फॉर मी. आणि ह्या चित्रपटामध्ये वेगळं काय आहे म्हणजे जसं तुम्ही आता सांगितलात की प्रत्येक गाणं काहीतरी वेगळं ठेवण्याचा प्रयत्न झालेला आहे, तर अजय अतुलच्या नेहमीच्या म्युझिकपेक्षा काय वेगळं इथे एन्जॉय करा? नाही, नॉर्मली कसं असतं की फिल्मचं म्युझिक करत असताना ना त्याची एक पठडी किंवा एक असं म्हणतात ना मेनू कार्ड, तसं एक असतं. एक आयटम सॉन्ग एक हे एक ते याच्यामध्ये गाण्याची काही सिच्युएशन जरी सेम असले ना तरी ते जरी रोमॅन्टिक गाणं करायचं असेल तर ते कशा पद्धतीचं करायचं की जसं आजपर्यंत आलेलं नाही. किंवा एक होळीचं गाणं आम्ही केलं, त्या होळीचं गाणंसुद्धा आत्ता म्हणजे कोणी ट्राय नाही केलं तिकडे. म्हणजे आयटम सॉन्ग येतात, सगळेजण त्याच्यामध्ये काम करत असतात, पण तरी सुद्धा एक टिपिकल आपल्या सणासाठी, महाराष्ट्रीयन सणासाठी एक गाणं करायचं की जे वाजलं जाईल अशा पद्धतीने कधी झालं नव्हतं. सो आमचा एक प्रयत्न होता की ज्या सिच्युएशन्स किंवा ज्या पद्धतीच्या चाली हाताळल्या गेलेल्या नाही आहेत किंवा जिकडे अजून आपलं लक्ष गेलेलं नाही आहे कोणाचं, असे काही जॉनर शोधून काढले आणि त्यानुसार याच्यामध्ये 5 गाण्यांमध्ये जेवढी व्हरायटी ठेवता येईल तेवढी आम्ही ठेवण्याचा प्रयत्न केला. नक्कीच. आणि गाण्याचे शब्दही तुम्ही ह्यावेळेस लिहिलेले आहात दोघांनी मिळून एका गाण्याचे, तर तो अनुभव कसा होता? फॅन्ड्रीच्या निमित्ताने ऐकलेलेच आहेत एकदा शब्द, हा अनुभव कसा? ते खरं सांगू का की आम्हाला बऱ्याच हे काय म्हणतात, हे थोडंसं उपजत म्हणा किंवा एक सवयच आहे आम्हाला की ती जी कॅचलाईन आहे ती बऱ्याच वेळेला म्हणजे आत्तापर्यंत बऱ्याच वेळेला आम्हीच लिहिलेली असते. म्हणजे अप्सरा आली असो किंवा वाजले की बरा असो किंवा, तर ते सुचतच असतं, तो अँगल कुठेतरी असतोच. इनफॅक्ट आम्ही प्रोड्युसरला किंवा डिरेक्टरला ऐकवताना सुद्धा जे डमी शब्द म्हणतो त्याच्यातले जे कॅचलाईन किंवा जी हायलाईट लाईन आहे त्याच्यामध्ये जे असतं ना ती भावना आमची असतेच. आणि त्यामुळे ह्या गाण्याचे असं काही आम्ही काही ठरवलं नव्हतं, कारण गुरुनी इतकी 4ही गाणी अप्रतिम लिहिली आहेत आणि त्यासाठी खरंच हॅट्स ऑफ. गुरुचं मला हे इवन माऊली माऊली म्हणा किंवा होळीचं म्हणा किंवा इतर 2 जी गाणी आहेत ती पण अप्रतिम लिहिली आहेत. पण त्यावेळी हे म्युझिक ॲक्च्युली जानेवारीमध्ये म्युझिक रिलीज होणार होतं आणि तेव्हा घाई पण होती खूप. आणि गुरु काही केला तो अडकला होता या गाण्यावर, त्याला काही केला त्याच्यावर काही सुचत नव्हतं. शेवटी त्यांनी हात वर केले आणि सांगितले की माझ्याकडनं होत नाही, मी इतक्या याच्यामध्ये करू शकत नाही. आणि मग म्हणून अजयनी ते सुरू केलं की काय होतं असं तर चालणार नाही असं, कारण अजून आपणच ट्राय करून एकदा बघू कसं होतं. म्हणून मग त्यांनी सुरू केलं आणि मग नंतर आम्ही दोघांनी ते हळूहळू करून गाणं लिहून टाकलं. काय माहिती आहे, ते गाणं लिहिताना ना आम्हाला ते फार कंटेम्पररी अर्बन आताचं गाणं करायचं होतं. करताना एक गोष्ट आमच्या लक्षात अशी आली ना की आम्हाला दरवेळेला समजा आम्ही पूर्वी सावरखेडमध्ये गोंधळ लिहिला होता, ये गोय महिना लिहिलं होतं पूर्वी, त्याच्यामध्ये ना एक गणेशाय धीमही, श्री गणेशाय धीमही, प्रत्येक ठिकाणी ना एक बाउंड्री असते, त्या बाउंड्रीच्या बाहेर तुम्ही जाऊ शकत नाही. गोंधळ लिहिताना तुम्हाला तो एक फॅन्ड्रीचं गाणं लिहिताना तुम्ही एका बाउंड्रीत असता. हे गाणं लिहिताना काय बाउंड्रीज नव्हती, फक्त वाटेल ते शब्द घेऊन आम्ही गाणं करू शकत होतो, जे आपल्या आताचे कंटेम्पररी आय गेस आपण जे साधारण बोलताना जेवढं इंग्लिश वापरतो जेवढं हिंदी वापरतो असं सगळं मिक्स मसाला खिचडी करून ते गाणं करायचं. ॲक्च्युली तसंच करायचं होतं, म्हणजे आम्ही तसं केलं असं नाही, तसंच करायचं होतं. आणि गुरु फार कसदार रायटर आहे, त्याला हा नॉनसेन्स त्याच्याकडनं येणार नव्हता. सो दॅट्स वाय नॉनसेन्स करण्यासाठी आम्ही लिहिलं, बाकी काही नाही. आणि एक शेवटचा प्रश्न, जसं तुम्ही अग्निपथच्या वेळेस म्हणालेला की चिकनी चमेली आलं आणि ते अगदी कॅची सॉन्ग झालं की सगळ्यांच्या डोक्यात चिकनी चमेली होतं, किंवा अप्सरा आली मग अप्सरा आली हे गाणं डोक्यात होतं. तर लय भारीमध्ये असं कुठलं गाणं आहे जे अगदी म्हणजे फर्स्ट लुकमध्ये ते लोक पाहत नाही? ते कसं असतं, एक गोष्ट ना, प्रत्येक गाणं सुरू करताना आम्ही काही 5ही गाणी एकत्र सुरू केली नव्हती. त्यामुळे ज्यावेळी जे गाणं सुरू केलं त्यावेळी ते आमच्यासाठी प्रायोरिटीज आहे आणि ते कायम राहणार. पण असं ही 4 गाणी जी आहेत, माऊली माऊली आत्ता हे शेवटचं गाणं आहे या अल्बममधलं झालेलं, ही 4 गाणी जेव्हा होती ना तेव्हा एक आता याच्यामध्ये हे आलं आहे, याच्यामध्ये हे आलं आहे, आता काय नवीन अजून करूयात, म्हणजे जेणेकरून हा कंप्लीट 5 गाण्यांचा एक बुकेसारखं छान एक ट्रीट असेल ऐकणाऱ्यांना. सो तसं मी एका गाण्याचं नाव नाही सांगणार. माझं पर्सनली फेवरेट माऊली माऊली आहे, त्याचं माझे पर्सनल फार पर्सनल कारण आहे.
आणि पण अदरवाईज ही पाचही गाणी फार वेगवेगळ्या जॉनरनी रसिकांच्या समोर आली. समव असं एखादं गाणं कुठलं तरी वेगळं पिक करा असं होत नाही. आमची सगळी गाणी तेवढीच आहेत. आणि आता कुठलं गाणं इंजिन किंवा सो कॉल्ड ओव्हरटेक करेल हे प्रेक्षक आणि रसिक जेव्हा ऐकतील तेव्हा ते मायबाप आहेत ते ठरवतील. थँक्यू सो मच. आणि गाण्यासाठी आम्ही फार उत्सुक आहोत. थँक्यू सो मच. कॅमेरामॅन परेश सोबत श्वेतांबरा सावंत, राजश्री मराठी.